नमस्कार, इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलो आहोत श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आणि प्रामुख्याने कारण हे तसं आहे कारण आत्ता श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीवरती संस्थान कमिटीवरती नवनिर्वाचित सदस्यांची विश्वस्तांची निवड झालेली आहे. त्या आपल्या समेत आहेत आळंदीकर निलेश महाराज लोणे. काय सांगाल, आपल्या संघर्षाला यश आले त्याबद्दल आपल्या भावना काय आहेत? खूप आनंद वाटतोय. संत ज्ञानदेवांचा आशीर्वाद आणि म्हणून त्यांच्या सेवेची संधी आळंदीकर ग्रामस्थांच्या सूचनेवरून आग्रही मागणीवरून माननीय जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी एक केवळ निमित्त मात्र प्रतिनिधी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचं, नागरिकांचं असेल, स्थानिक वारकऱ्यांचं असेल, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत की ज्ञानदेवांची कीर्ती सर्वदूर पोचण्यासाठी आणि या भाविक भक्तांची योग्य सुविधा होण्यासाठी ज्या काही भावना असतात त्याला मूर्त स्वरूपात अंमलबजावणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझ्याबरोबर दोन नवनिर्वाचित सदस्य झाले आणि हा माझ्याही जीवनातील फार सुंदर दुर्मिळ असा योगायोग आहे की ज्ञानदेवांचा 750वा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आहे आता 3 मेपासून. त्याच्या पूर्वसंध्येला आम्हाला ही संधी मिळाली की म्हणजे या सोहळ्यामध्ये आम्हाला आमची सेवा अतिशय उत्कट भक्तियुक्त अंतःकरणाने रुजू करता येईल म्हणून मी पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांचं आणि न्यायालयाचंही आणि मागील जे विश्वस्त मंडळांनी आम्हाला सहकार्य करून इथपर्यंत शिफारस केली त्या सर्वांचं मी आभार व्यक्त. आपण बघतोय मंडळी, इतिहासामध्ये पहिली अशी नोंद झालेली आहे 750 वर्षानंतर एक भगिनी संस्थांवरती यांची विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली आहेत. आपल्या समेत आहेत ॲडव्होकेट रोहिणीताई पवार. आपण त्यांना विचारूया आपल्या भावना या ठिकाणी काय आहेत. धन्यवाद. प्रथम महिला विश्वस्त म्हणून खूप ठिकाणी नाव घेतलं जातं आहे आणि खरोखर हे माझं अहोभाग्य आहे. माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत. आणि या आळंदीमध्ये आल्यानंतर हे जे तीर्थक्षेत्र आहे इथं इतकं सिक्युअर आणि चांगलं फील होतं आहे. आल्यानंतर इथे असं मला वाटतच नाही की मी दुसरीकडे कुठे माझ्या माहेरात आल्यासारखंच मला वाटतं आहे. आणि कारण मला सगळे मुक्ताई म्हणून संबोधत आहेत. फक्त जबाबदारी खूप मोठी आहे आणि ही जबाबदारी पूर्ण पार पाडण्यासाठी मी माझे जे काही सहचारी विश्वस्त आहेत यांचं मला सहकार्य आहेच, पण त्यांना मी विनंती करेल की माझं काही चुकलं असेल तर मला सांभाळून घ्यावं. आणि ज्या महिलांच्या प्रती ज्या काही गोष्टी आहेत की आजवरती एकही महिला इथे आलेली नव्हती, तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचे ज्या काही अडचणी असतील त्या नक्की निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. पुरुषोत्तम महाराज पाटील ते ॲक्टिव्ह आहे, झी टॉकीजला वरिष्ठ मार्गदर्शक आहेत. आपण या ठिकाणी त्यांच्या भावना जाणून घेऊ. रामकृष्ण हरी. खूप मनस्वी आनंद होतो आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आम्हाला विश्वस्त म्हणून सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कबीरभाऊ असतील, ॲडव्होकेट रोहिणीताई पवार असतील, मी असेल, आम्ही नवनियुक्त आत्ता विश्वस्त माऊलींच्या सेवेमध्ये आलेलो आहोत. खरं तर मी आभार सर्वांचेच मानेल, विशेषतः आळंदी ग्रामस्थांचे आभार मानेल. आम्हाला ज्यांच्या शिफारसीमुळे आम्हाला तिथपर्यंत आमचं नाव गेलं ते आदरणीय सर्व विश्वस्त, मग डॉक्टर भावार्थ देखणे असतील, योगी निरंजननाथ असतील, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप साहेब असतील, यांच्याही मनापासून मी आभार व्यक्त करतो. खरं तर आम्ही वारकरी संप्रदायाच्या सेवेमधून तिथे आलेलो आहोत. हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज असतील किंवा मी असेल, त्यामुळं वारकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची जाणीव आम्हाला आहेत. मग ती वारीत येणाऱ्या अडचणी असतील किंवा दर्शनाला आल्यानंतर भाविक भक्तांना ज्या काही सुखसुविधा लागतात त्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जास्तीत जास्त भाविक भक्तांना माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या सहवासामध्ये कसं राहता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं जे वाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, हरिपाठ असेल, हजारो अभंग असतील, हे अभंग अर्थात ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय हे जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि नुसतं राज्यभरातच नाही तर भारत जगभरामध्ये हे ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय वेगवेगळ्या भाषेमध्ये कसं आम्हाला प्रसारित करता येईल याच्यासाठी. कॅमेरामन हनुमान गोंगडेसह अनिल जोगदन, देवाची आळंदी.